विठ्ठल 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 विठ्ठल. या मंडळी, अगदी योग्य वेळी आलात. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. अहो काय सारखं ते इट्टल इट्टल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोट बाळ बी आहे. तेव्हा थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पर या कुटुंबात बाकीची बी मंडळी आहेत की नाही? या काळा इठ्ठलाशिवाय बाकीच्यासनी बी येळ द्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही ते त्या इठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पा, तुमचा या विठुरावर उगाचच राग आहे. तो या जगाचे चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या गोड्यांना आकार मिळतो. सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला या चिमुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? हाय कटावा, त्याला इसरा असं कुठं म्हणते मी. पण या छोट्या लेकराकडं जरा लक्ष द्याल की नाही? ज्या भक्तीनं तुम्ही त्या इठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाऊ पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येईन ती माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. तवसर या चक्रे लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या इठ्ठलापाशी जाऊ नका. नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचा भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. विठ्ठल 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 विठ्ठल.